आणि याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर विविध मान्यवर असणार आहेत। त्यासाठी आपण जाऊया गेस्ट सेंटरला। आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत राजू शेट्टी आपल्याबरोबर असणार आहेत, शेतकरी नेते, त्याचबरोबर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि छावा संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार घाडगे देखील आपल्या सोबत आहेत। सर्वांचं स्वागत या चर्चेमध्ये। आपण चर्चेला सुरुवात करूया छावा संघटनेपासून, विजयकुमार घाडगे यांच्यापासून, कारण त्यांनी हा विषय मोठा लावून धरलेला होता आणि अनेक वेगवेगळी आंदोलनं, त्यानंतर झालेली मारामारी आणि त्याच्यानंतरची अनेक वक्तव्य, अजित पवारांची भेट, अशा अनेक कारणांसाठी छावा संघटनेचे नेते चर्चेमध्ये होते। कसं बघता तुम्ही या सगळ्या राजीनाम्याकडे? सगळ्यांचं लक्ष लागून होतं, मात्र फक्त खांदेपालट करण्यात आला। ही कारवाई झाली म्हणायची, माफी दिली म्हणायची, टाळाटाळ झाली म्हणायची, बक्षीस दिलं म्हणायचं, कसं वर्णन कराल तुम्ही या कारवाईचं? नाही, ह्याला बक्षीस म्हणलं पाहिजे, कारण राज्याचे कृषी मंत्री असताना ते सभागृहामध्ये रम्मी खेळतायत, त्यांना खेळाचा अनुभव जास्त आहे असं समजून राज्याच्या प्रमुख लोकांनी त्यांना क्रीडा खातं दिलं असं आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतंय। अतिशय असंवेदनशील व्यक्ती, चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीत वक्तव्य करणारा व्यक्ती, आमच्या शेतकरी बापाला भिकारी समजणारा व्यक्ती, असा एवढा चुकीचा व्यक्ती तुम्ही मंत्रिपदावर ठेवताच कसं? आणि त्याला बक्षीस म्हणून क्रीडा खातं दिलं जातं। राज्याच्या जनतेची, राज्यातल्या शेतकऱ्यांची सगळीकडून मागणी होती की मंत्रिपदावरून हाकला, परंतु तुम्ही त्याला खाते बदल करून काय साध्य केलंय? अशा चुकीच्या लोकांना किती दिवस सांभाळायचंय हा प्रश्न महाराष्ट्र घाडगेजी तुम्हाला इथे थांबवून विचारतो की अजित पवारांची तुमची भेट झालेली होती आणि त्यानंतर तुमची चर्चा देखील झालेली होती, त्यावेळी तुम्हाला काय नेमकं सांगण्यात आलेलं होतं आणि आज नेमकं काय घडतंय? नाही, अजितदादांनी मंगळवारचा वेळ आम्हाला मागितलेला होता। मंगळवारपर्यंत मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करेन आणि कृषी मंत्री कोकाटेंशीही बोलेन आणि योग्य तो निर्णय घेईन, अशा पद्धतीचं त्यावेळेस आम्हाला आश्वस्त केलं होतं। मी म्हणलं, योग्य तो निर्णय कोणता दादा? तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून काढलं पाहिजे, मंत्रिपदावर ठेवू नका। राज्यामध्ये संतापाची लाट तयार झालेली आहे, शेतकऱ्यामध्ये प्रचंड संताप आहे, तुम्ही त्यांना मंत्रिपदावर ठेवू नका, त्यांचा राजीनामा घ्या। आणि त्यानंतर आम्ही सांगितलं होतं की बाबा, तुम्ही चुकीचा व्यक्ती न ठेवता अतिशय असंवेदनशील व्यक्ती तुम्ही त्या ठिकाणी पदावर ठेवता। दादांनी एका शब्दात सांगितलं की मी शब्दाचा पक्का आहे, मंगळवारपर्यंत तुम्हाला निर्णय झालेला दिसल। आम्हीही विश्वास ठेवला, आम्ही ऐकून वाचून होतो, दादा शब्दाचे पक्के आहेत। तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कॅमेरा पण हवा होता? नाही, मी बोललो होतो त्या दिवशी, मीडियाच्या समोर मी भेटणार, मीडिया नसेल तर मी भेटणार नाही। मला सांगण्यात आलं की शासकीय कॅमेरे आहेत, मध्ये तुम्हाला फुटेज दिले जातील आणि व्हिडिओ दिले जातील, फोटो दिले जातील, अशा पद्धतीने सांगितलं। परंतु दादांनी मध्ये गेल्याबरोबर बाकी सगळेच बाहेर काढले। तिथंच आम्हाला शंका आली होती, तरीही आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्या पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून विश्वास ठेवला आणि मंगळवारपर्यंत रात्री 12 पर्यंत आम्ही वाट बघितली। ठीक आहे, तरीही निर्णय झाला नाही। ठीक आहे, हे कारवाई सोडून दिलेलं बक्षीस आहे असं तुम्ही म्हणताय। अतुल लोंढेजी, आपण कसं बघता या कारवाईकडे? काय नेमकं होतंय? आणि ही एक कारवाई पण म्हटली जाते याला, आणि त्याचबरोबर खुर्ची पण वाचली आहे, अशा प्रकारची ही वेगळ्या प्रकारची कारवाई दिसते आहे, तुम्ही कसं वर्णन करताय? नाही, याच्यामध्ये दोन फॅक्टर